Welcome students. In today's class we will learn about events. So actually events are the delegate type class members. इव्हेंट हे क्लास मेंबर्स असतात. जसे आपण डेलिगेट्स पाहिले तसेच इव्हेंट्ससुद्धा असतात. बट द पर्पज ऑफ इव्हेंट इज दॅट दे आर यूज्ड बाय द ऑब्जेक्ट्स ऑर द क्लास टू प्रोव्हाइड द नोटिफिकेशन टू अदर ऑब्जेक्ट्स दॅट अॅन इव्हेंट हॅज ऑकर्ड. याचं नावच इव्हेंट आहे. याचा अर्थ जर एखादा इव्हेंट झालं, एखादी इव्हेंट ऑकर झाली तर ती इव्हेंट झाली असं नोटिफाय करण्यासाठी किंवा असं नोटिफिकेशन देण्यासाठी या इव्हेंट्सचा यूज होत असतो. इव्हेंट्स आर डिक्लेअर्ड यूजिंग अ सिम्पल इव्हेंट डिक्लेरेशन फॉर्मॅट. तर जसं डेलिगेट्स डिक्लेअर करावे लागतात बिफोर यूजिंग इट, किंवा जस्ट सिम्पल व्हॅरिएबलसारखं एखादं व्हॅरिएबल जसं डिक्लेअर करावं लागतं, सेम तसंच आपल्याला जर इव्हेंट यूज करायचं असेल तर आपल्याला इव्हेंट हँडलर आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या प्रोग्राममध्ये डिक्लेअर करावा लागतो. टू डिक्लेअर दिस वी सिम्पली नीड टू राईट द मॉडिफायर, ज्याला आपण स्टॅटिक किंवा व्हर्च्युअल किंवा ओव्हरराईड असे जे मॉडिफायर्स वापरतो तो एक वापरणार. त्यानंतर जो आपण इव्हेंट ठरवणार आहेत त्या इव्हेंटचं नाव देणार. त्याच्या आधी आपल्याला इव्हेंट हा कीवर्ड यूज करावा लागतो. बिकॉज वी डिक्लेअर द इव्हेंट, ड्यू टू दिस वी नीड दिस इव्हेंट कीवर्ड बिफोर डिक्लेरेशन. So here is one example. In this example we handle one event. So see the example. Using system, it is our namespace. Then first of all we declare one delegate, public delegate void e-delegate string str. So this delegate we use to handle one string type variable, string type data. So here we declare that delegate. This delegate contains some methods. We define that methods within this class. So here class event class. इथे आपण इव्हेंट हँडल करण्यासाठी या क्लासला वापरतोय म्हणून क्लास इव्हेंट क्लास. त्यानंतर इथे आपण इव्हेंट डिक्लेअर करतोय. पब्लिक our event we want to use outside the class and due to this we use the modifier public here. त्यानंतर इव्हेंट हा कीवर्ड वापरला आहे आपण, इव्हेंट. देन वी राईट हिअर ई डेलिगेट्स स्टेटस. तर ई डेलिगेट स्टेटस नावाचा आपण इथे इव्हेंट यूज करणार आहोत. आणि या इव्हेंट अंडर इथे फक्त इव्हेंट आपण डिक्लेअर केला आहे. खाली आता आपण काही मेथड्स लिहितो आहे. पब्लिक वॉइड ट्रिगर इव्हेंट इफ स्टेटस नॉट इक्वल टू नल. इथे आपण एक व्हॅरिएबल घेतलेला आहे स्टेटस. तर हे जे स्टेटस व्हॅरिएबल आहे, जर इव्हेंट ऑकर झालं तर या स्टेटस व्हॅरिएबलची व्हॅल्यू नल असते. आणि जर इव्हेंट ट्रिगर नाही झाला, इव्हेंट नाही ऑकर झाला तर ही व्हॅल्यू नल नसते. सर इफ स्टेटस नॉट इक्वल टू नल, जर स्टेटसची व्हॅल्यू नल नाही आहे याचा अर्थ इव्हेंट ऑकर झालेला आहे असा मेसेज येईल. आणि जर स्टेटसची व्हॅल्यू नल झाली याचा अर्थ इव्हेंट ऑकर झालेला नाही आहे. त्यानंतर खाली क्लास इव्हेंट टेस्ट. इव्हेंट टेस्ट क्लासमध्ये आपण मेन मेथड घेतलेली आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. इथे आपण इव्हेंट क्लासचा एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो ई सी. तर न्यू ई सी असं आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इव्हेंट टेस्ट ई सी ॲक्च्युअल हेअर इथे दुसरा एक घेतला आहे आपण, इव्हेंट टेस्ट क्लासचा ई टी हा ऑब्जेक्ट घेतला आहे. इथे आपल्या इथे दोन क्लास आहेत, एक आहे इव्हेंट क्लास आणि इकडं दुसरा आहे इव्हेंट टेस्ट. तर इव्हेंट क्लासचा आपण ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आहे ई सी. यू कॅन सी इट ई सी. आणि पुढच्या लाईनवर इथे आपण इव्हेंट टेस्ट क्लासचा ई टी हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आहे. आता आपण ई सी डॉट स्टेटस प्लस इक्वल्स टू न्यू ई डेलिगेट. इथे आपण डेलिगेट कॉल करतो आहे म्हणजे ॲटोमॅटिक ती जी मेथड आहे आपण यामध्ये लिहिलेली आहे ती ट्रिगर इव्हेंटची मेथड कॉल होईल. आणि ई टी डॉट इव्हेंट कॅच, हे इव्हेंट कॅच जे आहे इट इज वन टाईप ऑफ मेथड. It is a predefined method. It is called
आणि इव्हेंट ट्रिगर EC.EventTrigger तुम्ही पाहिलं तर ही इव्हेंट ट्रिगर, हे ट्रिगर इव्हेंट हे जे आपण इथं लिहिलेलं आहे हे ट्रिगर इव्हेंट ही मेथड इथे कॉल होईल. त्याच्यानंतर पब्लिक वॉइड इव्हेंट कॅच ही एक मेथड लिहिलेली आहे आपण या क्लासमध्ये. आणि आपण इथे console.writeLine str म्हणजे जे काही आपण इकडे स्ट्रिंग मॅसेज दिलेला आहे इव्हेंट ट्रिगर्ड, तो मॅसेज ॲज अ आउटपुट म्हणून डिस्प्ले होईल. हा इथे आपला इव्हेंट ट्रिगर्ड असा मॅसेज आहे, हा मॅसेज ॲज अ आउटपुट म्हणून डिस्प्ले होईल. सो दिस इज द इव्हेंट हँडलर. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा एखादा इव्हेंट, एखादी सिच्युएशन ऑकर होते त्यावेळी ती सिच्युएशन ऑकर झाली हे आपल्याला बाय मेसेज नोटिफिकेशन द्यायचं असेल तर त्याच्यासाठी हे इव्हेंट हँडलर यूज केला जातात. सो थँक्यू अँड टेक केअर.